तर गाडी वापरायला कळत नाही असं मला गाडी सर्व्हिसिंगवाले लोक नेहमी बोलतात, कारण मी ब्रेक एकच वापरते जास्त. म्हणून आता गाडी सर्व्हिसिंगचा वेळ आला होता. गाडी सर्व्हिसिंगला द्यायला गेलो होतो आम्ही त्या वेळेतच, पण दुपारी झाला होता टीम लंच त्यांचा, त्यामुळे म्हटलं त्या वेळेत काय करायचं म्हणून आम्ही गेलो डीमार्टला. पहिलं मी किचनच्या सेक्शनमध्ये गेले, कारण मला किचनमध्ये काय नवीन बघता येईल तेवढ्या मी गोष्टी बघते इथे जाऊन. आणि पहिल्यांदा मला हे कळालंच नाही, मी ह्याच्याकडे खूप वेळ बघत होते. हे तुम्हाला पण दिसत असेल, हे काय आहे. मी हातामध्ये घेतल्यानंतर म्हटलं हा चिमटा आहे, पण हा चपातीसाठी यूज करत असतील का, किंवा मी कोणाला विचारू होती, तर मी कोणाला विचारलं तर नाही, पण म्हटलं चलाचा व्हिडिओ कॅप्चर करू. कोणाला माहीत असेल तर मला ॲटलिस्ट मला कमेंट सेक्शनमध्ये कोणी सांगेल तरी, म्हणून मी हा व्हिडिओ घेतला. नंतर गेले होते ह्या सेक्शनला, जे माझ्या बाबूसाठी मला काय घेता येईल का विचार केला, आणि मी काहीच घेतले नाही घरात. तर कारण दिदीला मी कॉल करून बोलली, दिदी बोलली नको आता सध्या तर काय नको, नंतर बघूयात काय हवं असेल तर. म्हणून मी फक्त इथंच आपलं जस्ट चेक करत होते काही आहे का छान असं. खूप छान असं स्वीट गोष्टी होत्या, खरंच घेण्यासारख्या अशा होत्या, पण काहीच घेतलं नाही मी इथे. फक्त बघितलं स्वतःच आणि ते बॉलसोबत खेळत बसलेले, कारण मला काही घ्यायचं नव्हतं इथे. आणि मी रबर विचारले होते घरी, त्या म्हटलं चला इथून रबर बँड एखादा घ्यावा आणि इथूनच लावून जावा, म्हणून तो घेतला. आणि कंपनीमध्ये काय होतं, ओव्हनमध्ये मी काहीच गरम करत नाही, कारण मी स्टीलचा डबा नेते, म्हणून म्हटलं एखादा काचेचा एखादा घेऊयात, म्हणजे ॲटलिस्ट घरी पण ओव्हनमध्ये यूज करता येईल आणि तिथे पण यूज होईल. पण तो पण डबा मी घेतला नाही, कारण मी आली होते फक्त टाइमपास करायसाठी इथे डीमार्टमध्ये, आणि मी टाइमपासच करत होते. पण त्या टाइमपास करण्यामध्ये ना मला अशा 1-2 गोष्टी अशा वाटल्या की घेऊया इथून. खरं तर मला डीमार्टला यायचं म्हणजे ना खूप भीती वाटते, कारण बजेट जर आपलं 2000चं असेल ना, मी नक्कीच 5000 तिथं करूनच जाणार, हे फिक्स आहे. आणि ऑफिससाठी कॉफी मग हवा होता अभिषेकला, त्यामुळे म्हटलं घेऊयात. पण त्याचं चाललं होतं कलर मात्र मला लेडीजचा घेऊ नको, मला पिंक ब्ल्यू असं काहीच नको, मला एक प्रोफेशनल वाटत असा कप पाहिजे. म्हणून म्हटलं बरं ठीक आहे, तर कुठला कलर असा प्रोफेशनल वाटतो व्हाईट आणि ब्लॅक शिवाय. त्यामुळे म्हटलं मग ठीक आहे, मुलींचे सगळे कलर असे आहेत ना, त्यामुळे म्हटलं चला ब्लॅक घेऊया. त्याला मी बोलले फायनल ब्लॅक घे, पण त्या ब्लॅकमध्ये पण त्याचं चाललं होतं की नाही जरा मोठा नको, छोटाच बघ, साईजनं खूपच मोठा आहे, तू बघतेस तो, मी एवढा काही कॉफी पिणार नाही आहे. मी म्हटलं मग ठीक आहे ब्लॅक घे फायनल, आणि चल आता पास झालं. परत त्याला येता दिसलं ते म्हणजे चहापत्ती आहे घरामध्ये. घेतल्या गोष्टी बऱ्यापैकी सगळ्या, आणि खूप दिवस झालं मला ना ड्रायफ्रूटचे लाडू करायचे, ज्यासाठी मला खजूर पाहिजे होते. पण मला खजूरची क्वालिटीबद्दल एवढं माहिती नाही, कारण मी नेहमी अभिषेक मला ऑनलाईन ऑर्डर करून देत असतो. म्हणून म्हटलं बघ तुझ्या ह्याने कुठं मिळत आहेत का. शेवटी खजूर दिसले मला, आणि क्वालिटी मला काही माहीत नाही, मला हे लोकलच माहीत होते जास्त. म्हणून मी तिथेच असं विचार करत होते. तेवढं मागून एक लेडीज आली आणि मला बोलली तुला काय करायचे, कशासाठी हवेत खजूर. म्हटलं मला लाडू करायचे. तर ती बोलली ओके, तर तू हे नको, हे यूज कर. म्हणून मी घेतले. तुम्हाला मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवले कोणते खजूर घेतले. त्यानंतर ना बिलिंग करायच्या वेळेस मी इकडे पळत आले, कारण मला ना आठवलं अचानक की मला ते दही हवं होतं, फ्लेवर्ड दही. म्हणून मी फ्लेवर्ड दही, स्ट्रॉबेरी फ्लेवरचं दही घेतलं, जे मी फर्स्ट टाइमच ट्राय केलं होतं, आणि ऑलमोस्ट ते खूपच छान होतं. आणि त्यामुळे मला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून तोच फ्लेवर घेतला तिथून मी. बिनकामी सगळी आम्ही डीमार्टची खरेदी केली आणि गेलो पुन्हा सर्व्हिस सेंटरला. तिथे गेल्यानंतर कळालं की तुमच्या गाडीचं नाही का एवढ्या कमी वेळेमध्ये ब्रेकची खूप कंडिशन बेकार आहे. म्हटलं जाऊ दे, करा सर्व्हिस आमची तशीच काहीतरी. आणि तिथून गेलो मी आरडीज कॅफेमध्ये, जे मला म्हणजे सरांनी सांगितलं की तर कॅफेमध्ये ना म्हणजे वीटचा इथं बेस मिळतो, तर तुला हेल्दी आहे खूप खाण्यासाठी. म्हटलं ठीक आहे, मैदा तर नाही आहे, मग म्हटलं चला ट्राय करूया. ऑन द वे होतं ते, म्हणून मी तिथं तो बेस कुठला घेतला बरं, मी चीज काहीतरी घेतला होता, चीजमधलाच. आणि छान होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा. आजचा दिवस इथंच संपला होता. आणि पिझ्झा बघा अशा प्रकारे होता हा पिझ्झा, ज्याचा बेस मैद्याचा नाही आहे, पूर्ण हेल्दी असा आहे हा पिझ्झा. आणि कॉस्ट जरा हाय होती, पण टेस्ट पण छान होती. मला एवढे नाही आवडला, बिला खूप आवडला.